पुणे जिला बैंक की वार्षिक सामान्य सभा में मंत्री दत्तात्रेय भरणे ने किसानों की समस्याओं पर खुलकर बात की। उन्होंने बताया कि भारी बारिश से 92 लाख एकड़ फसल बर्बाद हुई है और अब तक 2250 करोड़ रुपए सीधे किसानों के खातों में जमा किए गए हैं। किसान आत्महत्याओं पर चिंता जताते हुए उन्होंने कहा कि यह एक नैसर्गिक आपदा है और इस स्थिति में सरकार किसानों के साथ खड़ी है। आगे उन्होंने धाराशिव मामले पर जाँच का आश्वासन दिया और कहा कि कोई भी किसान पंचनामे से वंचित नहीं रहेगा। कर्ज माफी पर भी सरकार जल्द निर्णय लेगी। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक साधारण सभा होती आणि या वार्षिक साधारण सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आमचे बँकेचे सगळे संचालक उपस्थित होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही भारतामध्ये सहकारी बँकेमध्ये सर्वात मोठी असणारी ही बँक आहे आणि या बँकेची आज वार्षिक साधारण सभा ही आपण सगळ्यांनी पाहिली। खेळीमेळीत सगळ्या सभासदांनी प्रश्न विचारले। आमचे बँकेचे चेअरमन दुर्गाडे सर, सुनीलराव चांदेरे व्हाईस चेअरमन या सर्वांचं उत्तर देऊन समाधान केलं आणि निश्चित प्रकारे या बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना या जिल्हा बँकेच्या माध्यमातून, मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते आणि त्यातून निश्चित प्रकारे त्याला एक चांगल्या प्रकारची स्वतःची शेती करता येते, चांगल्या प्रकारचे व्यवसाय करता येतात। मुलांना परदेशात पाठवायचं असलं तर बँकेचं कर्ज मिळतं, घरासाठी कर्ज मिळतं, पोल्ट्रीसाठी कर्ज मिळतं, गाई गोट्यासाठी। म्हणजे सांगायचं तात्पर्य की या बँकेमध्ये सर्वच प्रकारचं कर्ज पुरवठा या बँकेच्या माध्यमातून होतो। मी आज राज्याचा कृषी मंत्री जरी असलो तर 1996 सालापासून या बँकेचा संचालक आहे। 2 वर्ष या बँकेचा चेअरमन म्हणून सुद्धा काम करण्याची संधी माझ्या संचालक बोर्डाने मला दिली होती। तर निश्चित प्रकारे या जिल्ह्याची एक निश्चित प्रकारे गोरगरीब शेतकऱ्यांची ही बँक आई म्हटलं तर काय वावगं होणार नाही। पंतप्रधान मोदींना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांनी, दोघांची भेट एक प्रकारे यशस्वीरित्या झाली म्हणता येईल, कारण पंतप्रधान पॉझिटिव्ह आहेत मराठवाड्यांना मदत करण्यासाठी। अजून ऑफिशियली नाही आहे पण त्यांनी सीएमने असं सांगितलं की पंतप्रधान मदत म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल। खूप मोठी मदतीची अपेक्षा आहे केंद्राकडून। अपेक्षा तर 100% आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की खरंच आज राज्यातला शेतकरी खूप अडचणीत आहे। एक तर आपल्या सर्वांना माहिती आहे कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते आणि कधी अतिवृष्टी होते आणि जो शेतामध्ये तो पीक घेतो त्या पिकाला बाजारभावाची हमी नाही। अनेक कारणामुळे आज हा शेतकरी अडचणीत असताना एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं संकट या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं की किती पाणी हे ज्या जुनी लोक सांगतात इथं हजर आहेत की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही इतकं कधी अतिवृष्टी एका दिवशी पाहिली नाही की हवामान बदलामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस पडतोय पण एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान या राज्यामधले झालेलं आहे। आज जर राज्याचा जर आजचा जर हिशोब केला, आजचा जर विचार केला तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं 92 लाख एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार 92 लाखापैकी ह्या नुसत्या सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 53,38,000 एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले। काही शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेलेली आहे, काही आमचं पशुधन, आमची गुरंढोरं त्यांची वाहून गेलेली आहे, ती घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात असं आपण अशा अनेक गोष्टी सांगतात या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे। पण आपण मागे सांगितल्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री कालच दिल्लीला गेले होते। निश्चित प्रकारे शेवटी आम्ही पण सगळे शेतकऱ्यांचं हित जपणारे सरकार आहे। शेवटी शेतकऱ्यांच्या जीवावरती उभं राहिलेले सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही करायची भूमिका या राज्य सरकारची असल्यामुळं निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला एक चांगल्या प्रकारची मदत या राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल। साधारणतः आज आत्तापर्यंत झालेल्या पाठीमाग ज्यांचं पंचनामे पूर्ण झालेत, नुकसान भरपाईचे जे अहवाल आलेत, साधारणतः 2250 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि अजूनही पंचनाम्याचं, शेतीच्या पिकाच्या पंचनाम्याचं काम किंवा जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईचं पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। महसूल विभाग आणि आमचा कृषी विभाग हे काम आणि ग्रामविकास सगळेच विभाग हे सगळे जे यामध्ये सहकार्य करतायत आणि निश्चित प्रकारे अहवाल प्राप्त होताच माझ्या अडचणीत असणाऱ्या शेतकरी बांधवाला राज्य शासनाच्या वतीनं मदत दिली जाईल। मुख्यमंत्री